नमस्कार मित्रांनो, मी रितेश महाजन. काल एक व्हिडिओ बनवला होता हिंदीमध्ये, पण हिंदीमध्ये थोडं अडचण जाते बोलायला, कधी सवय नाही आहे कंटिन्यू बोलायची. तर माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं की तुम्ही मराठीतच बोला आणि लोकांना पोल्ट्री फार्मिंगविषयी माहिती द्या, चांगले रिझल्ट कसे येतात त्याबद्दल थोडी माहिती द्या. तर मी समोरच्या येणाऱ्या ज्या व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग कशी करायची, बॅचेस कशा टाकायच्या याबद्दल माहिती देणार. आता सध्या आपण माझ्या फार्मवर पेंटला आहे. तर पेंटिंगच्या कारण शेड हे लॉंग टाईम चाललं पाहिजे, क्वालिटी राहिली पाहिजे, जंगामुळे लोखंडाची लाईफ कमी नाही झाली पाहिजे. यासाठी आम्ही आता जंग घासणं आणि प्रायमर मारणं, ऑइल पेंट मारणं हे काम चालू आहे सध्या. तर त्याचं काम चालू आहे आणि सगळ्या फार्मर लोकांनी आपल्या फार्मला जास्त दिवस वर्ष कसे टिकवायचं यासाठी मी भरपूरसे फार्म बघितले. तर जेव्हा स्टार्टिंगला म्हणजे पेंट मारला त्याच्यानंतर कधी त्यांनी मारलाच नाही, पण पेंट मारणं खूप गरजेचं आहे. कारण जंगामुळे मॉइश्चर आपले शेड जे खुलं राहते ना, खुल्या याच्यात मॉइश्चर खूप मोठ्या प्रमाणात येते आणि मॉइश्चरमुळे काय होतं की जंग लोखंडाला खूप लवकर जंग लागतो आपल्या शेडमध्ये. कारण वेगवेगळे आपण केमिकलचा यूज करतो, केमिकलमुळे पण जंग लागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. हे मागच्या वर्षी मी शेड तयार केलं होतं काही पार्ट. तर याच्यात पेंट मारलेलं आहे, प्रायमर मारलेलं आहे. आता जुन्या शेडला कैच्या नव्हत्या बनवल्या, तर कैच्या पण बनवल्या मागच्या बॅचमध्ये आणि या बॅचमध्ये आता ते पेंट मारून पूर्ण समजा आता लोखंडाला सेव्ह करायचे प्रयत्न चालू आहे. तर आपणही असंच जंग काढून आपले प्रायमर मारायचं आणि ऑइल पेंट हा दर 3 वर्षांनी रिपीट केला तर खूपच चांगलं. कारण आपल्या शेडची लाईफ वाढवणं हे खूप गरजेचं आहे. आपण 20-20, 30-30 लाख रुपया खर्च करून शेड बांधतो, पण शेड बांधल्यानंतर आपण त्या लोखंड जेवढं महाग घेतो त्या लोखंडाला आपण प्रोटेक्शन चढवत नाही, ऑइल पेंट चढवत नाही. त्याच्यामुळे वर्ष आणि वर्ष ते लोखंड जे आहे ते जंग चढल्यामुळे कमकुवत होते. एक दिवस असा येतो की आपल्याला पूर्ण रिपेअर करावं लागते सगळं लोखंड, किंवा काढून फेकावं लागेल आणि दुसरं लावावं लागेल. तर आपली शेडची लाईफ वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे हे ऑइल पेंट आणि प्रायमर मारणं. तर आपण पण असंच ऑइल पेंट मारा आणि बस एवढंच बोलतो आहे. धन्यवाद. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.